नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण औद्योगिक अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास करणार आहोत. या अगोदरील व्हिडिओमध्ये आपण औद्योगिक अर्थशास्त्र म्हणजे काय, औद्योगिक अर्थशास्त्राचे स्वरूप आणि औद्योगिक अर्थशास्त्राची व्याप्ती यांचा अभ्यास केलेला होता. आज आपणाला औद्योगिक अर्थशास्त्र या शास्त्राचे महत्त्व आपण पाहणार आहोत. अर्थशास्त्राच्या इतर सर्व शाखांप्रमाणेच या औद्योगिक अर्थशास्त्राचे महत्त्व देखील अनन्यसाधारण असलेले आपल्याला पाहावयास मिळते. आज अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या विषयांपैकी 18व्या शतकात इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीमुळे उदयास आलेल्या औद्योगिक अर्थशास्त्राचा विस्तार मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतो. ज्या शास्त्रामध्ये उद्योगाच्या स्थान निश्चितीचा, औद्योगिक संरचनेचा, औद्योगिक उत्पादकतेचा, औद्योगिक वित्तपुरवठ्याचा, औद्योगिक धोरणांचा अभ्यास केला जातो, त्यास आपण औद्योगिक अर्थशास्त्र असे म्हणत असतो. या औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये उद्योगाचा सर्वांगीण अभ्यास केला जातो. प्रामुख्यानं उद्योगांना येणाऱ्या समस्या, उद्योगाला आवश्यक असणारा वित्तपुरवठा, उद्योगासाठी आवश्यक असणारी आयात आणि उद्योगांची निर्यात, उत्पादन क्षमता, निर्णय प्रक्रिया, उत्पादित वस्तूंचं किंमतविषयक धोरण इत्यादींचा अभ्यास औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये होत असल्याने या शास्त्राचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. त्यामुळे आज देशाचा आर्थिक विकास वाढविण्यासाठी औद्योगिक अर्थशास्त्राच्या अभ्यासाची गरज निर्माण झाली आहे. अर्थशास्त्रातील सर्व आर्थिक सिद्धांताचा प्रत्यक्ष वापर करून त्यांना लाभ प्राप्त करणारी शाखा म्हणून औद्योगिक अर्थशास्त्राला ओळखले जाते. त्यामुळे नवीन व्यावसायिकांना, उत्पादकांना, कामगारांना, उपभोक्त्यांना औद्योगिक अर्थशास्त्राचे महत्त्व असलेले दिसून येते. आपणाला पुढील मुद्द्यांच्या आधारे औद्योगिक अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करता येऊ शकेल. अर्थशास्त्राच्या इतर सर्व शाखांप्रमाणेच या औद्योगिक अर्थशास्त्राचे महत्त्व देखील विचारात घेणे आवश्यक ठरते. या स्क्रीनमधील 10 मुद्द्यांच्या आधारे आपणाला औद्योगिक अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करून सांगता येतं. एक मुद्द्यांच्या आधारे आपण औद्योगिक अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करू. औद्योगिक अर्थशास्त्राचे पहिले महत्त्व देशातील औद्योगिक संरचना समजून घेणे आहे. कोणत्याही देशातील उद्योजकांना औद्योगिक संरचना समजून घेणे महत्त्वाचे असते, कारण प्रत्येक देशातील औद्योगिक संरचना म्हणजेच इंडस्ट्रियल स्ट्रक्चर हे वेगवेगळे असते. भारताने संमिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यामुळे भारतामध्ये सरकारी आणि खाजगी मालकीच्या उद्योगधंद्यांची स्थापना झाली आहे. तसेच देशाची औद्योगिक संरचना कशी आहे, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, खाजगी क्षेत्रातील उद्योग, उद्योगांचं वर्गीकरण, उद्योगांचे स्वरूप, उद्योगांची वैशिष्ट्ये आणि त्या सर्व उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी औद्योगिक अर्थशास्त्राच्या अभ्यासाची आवश्यकता असते. त्यामुळे औद्योगिक संरचना समजून घेण्यासाठी औद्योगिक अर्थशास्त्राचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. हे आपल्याला या स्क्रीनमध्ये दिसून येते. प्रामुख्यानं या स्क्रीनमध्ये उद्योगाचे वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये कच्च्या मालाच्या स्वरूपानुसार आहे, त्यानंतर मालकी हक्काच्या स्वरूपानुसार प्रकार आहेत. तर असे हे उद्योग क्षेत्राचं वर्गीकरण समजून येते. औद्योगिक अर्थशास्त्राच्या महत्त्वाचा पुढचा मुद्दा आहे औद्योगिक स्थानिकीकरण समजून घेणे. औद्योगिक अर्थशास्त्रात उद्योगाच्या स्थान निश्चिती संदर्भात शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला जातो. एखाद्या विशिष्ट उद्योगाची स्थापना विशिष्ट प्रदेशातच का होते, काही उद्योग कच्च्या मालाच्या ठिकाणीच का स्थापन होतात, काही उद्योग बाजारपेठेच्या सान्निध्यातच का स्थापन होतात, यांचा अभ्यास औद्योगिक अर्थशास्त्रात शास्त्रीय पद्धतीने केला जातो. म्हणून नवीन उद्योजकांना आपल्या उद्योग संस्थेची स्थापना करण्यासाठी उद्योगाच्या स्थान निश्चितीकरणाचे ज्ञान असणे गरजेचे असते. ते
औद्योगिक अर्थशास्त्राच्या अभ्यासातून प्राप्त होते. म्हणून औद्योगिक अर्थशास्त्राचे महत्त्व औद्योगिक स्थानिकीकरण समजून घेण्यासाठी असलेले दिसून येते. नेक्स्ट आहे नवीन उद्योजक व व्यावसायिकांच्या दृष्टीने महत्त्व. कोणत्याही देशातील नवीन उद्योजकाला आपल्या नवीन उद्योगांची स्थापना करण्यासाठी, उत्पादनविषयक निर्णय घेण्यासाठी, आपल्या उद्योगातील उत्पादनाच्या किमती निश्चिती करण्यासाठी, तसेच उत्पादनाच्या विक्रीविषयक निर्णय घेण्यासाठी उद्योजकांना आणि व्यावसायिकांना औद्योगिक अर्थशास्त्र अत्यंत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करते. म्हणून नवीन उद्योजक व व्यावसायिकांच्या दृष्टीने औद्योगिक अर्थशास्त्राचे महत्त्व असलेले आपल्याला पाहावयास मिळते. आता या स्क्रीनमध्ये जे नवीन उद्योजक किंवा व्यावसायिक यशस्वी ठरलेले आहेत त्या सर्व उद्योजकांनी सुद्धा औद्योगिक अर्थशास्त्राचा अभ्यास मोठ्या प्रमाणात केलेला आपल्यास पाहावयास मिळतो. तसेच नवीन एंटरप्रेनर जे आहेत त्यांना उद्योगाच्या स्थापनेपासून उत्पादनाच्या विक्री होईपर्यंतच्या प्रत्येक कार्यामध्ये हे औद्योगिक अर्थशास्त्र मार्गदर्शन करत असते. पुढील महत्त्वाचा मुद्दा आहे समतोल प्रादेशिक विकासासाठी औद्योगिक अर्थशास्त्राचे महत्त्व. आज औद्योगिक विकास म्हणजेच आर्थिक विकास अशी संकल्पना बनलेली दिसून येते. कोणत्याही देशाचा आर्थिक विकास उद्योगांच्या समतोल विकासाशिवाय साध्य करता येणे शक्य नाही. प्रामुख्याने देशातील प्रादेशिक असंतुलन, उद्योगांचे केंद्रीकीकरण आणि विकेंद्रीकीकरण यांचा अभ्यास औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये केला जातो. देशातील प्रादेशिक असंतुलन कमी करण्यासाठी, सर्व प्रदेशांचा समान विकासासाठी औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये अनेक उपाय सुचविले जातात. त्यासंबंधीचा अभ्यास करून शासन समतोल प्रादेशिक विकासाच्या दृष्टिकोनातून निर्णय घेत असते. म्हणजेच समतोल प्रादेशिक औद्योगिक विकासासाठी औद्योगिक अर्थशास्त्र अत्यंत महत्त्वाचे कार्य करते. पुढील मुद्दा आहे देशात पूर्ण रोजगार निर्मितीसाठी औद्योगिक अर्थशास्त्राचे महत्त्व. देशामध्ये पूर्ण रोजगार निर्माण करणे हे प्रत्येक देशाचे महत्त्वाचे उद्दिष्ट असते. पूर्ण रोजगार निर्मितीसाठी समतोल प्रादेशिक विकास होणे गरजेचे असते. कोणत्याही वस्तूचे उत्पादन श्रमप्रधान उत्पादन तंत्र आणि भांडवलप्रधान उत्पादन तंत्र यांचा विचार करून उत्पादक उद्योगामध्ये उत्पादन घेत असतो. आपल्या कामगारांची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी उपाय या औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये सुचविले जातात. त्यामुळे ग्रामीण भागातील कामगारांची मोठ्या प्रमाणात उत्पादन क्षमता वाढलेली दिसून येते. त्याचा परिणाम देशात ग्रामीण भागातही उद्योगांची स्थापना मोठ्या प्रमाणात होत आहे. म्हणजेच देशात पूर्ण रोजगार निर्माण होण्यास वातावरण तयार होत असलेले आपल्याला पाहावयास मिळते. पुढील मुद्दा आहे देशातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा कार्यक्षम वापर करण्यासाठी औद्योगिक अर्थशास्त्राचे महत्त्व. प्रत्येक देशामध्ये वेगवेगळी नैसर्गिक साधनसंपत्ती उपलब्ध असलेले आपल्यास पाहावयास मिळते. परंतु भांडवलाअभावी तसेच कुशल व्यवस्थापनाअभावी, उद्योजकांअभावी नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर होत नाही. परंतु औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये समतोल प्रादेशिक विकासासाठी अनेक उपाय सुचविले जातात. त्यामुळे देशात नैसर्गिक साधनसंपत्तीचा कार्यक्षमपणे वापर होऊ शकतो. तसेच औद्योगिक अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे प्रेरित होऊन अनेक उद्योजक आपल्या उद्योगधंद्यांची स्थापना मोठ्या प्रमाणात या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या कार्यक्षेत्रात करतात आणि त्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा कार्यक्षमपणे वापर होऊ शकतो. म्हणून या औद्योगिक अर्थशास्त्राचे महत्त्व आपणाला देशातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा कार्यक्षमपणे वापर करण्यासाठी देखील होऊ शकतो हे आपल्याला स्पष्ट करता येते. त्यानंतर मुद्दा आहे सरकारच्या दृष्टीने महत्त्व. सरकारला आपले औद्योगिक धोरण ठरविताना, वस्तूची किंमत पातळी ठरविताना, रोजगारविषयक धोरण ठरविताना, तसेच प्रादेशिक समतोल विकास साध्य करताना, उद्योगधंद्यांची स्थान निश्चिती करताना, आपले विक्रीविषयक
तसेच आयात निर्यात विषयक धोरण ठरविताना औद्योगिक अर्थशास्त्र मार्गदर्शन करते, कारण या सर्व घटकांचा उहापोह औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये शास्त्रीय पद्धतीने केला जातो. म्हणून सरकारच्या दृष्टीनेही औद्योगिक अर्थशास्त्राचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. त्याचबरोबर उद्योगधंद्यांची संख्या देशामध्ये वाढली तर उद्योगांच्या पासून मिळणारा टॅक्स देखील सरकारला आपले उत्पन्न वाढवण्यासाठी उपयोगी पडत असतो. तसेच उद्योगामध्ये रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात वाढते, त्यामुळे देखील सरकारला रोजगार वाढवण्यामध्ये देखील स्वारस्य असते. म्हणून सरकारच्या दृष्टीने देखील या औद्योगिक अर्थशास्त्राचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. यानंतर औद्योगिक अर्थशास्त्राच्या महत्त्वाचा पुढील मुद्दा आहे औद्योगिक उत्पादकता आणि कार्यक्षमता जाणून घेण्यासाठी. उद्योजक तसेच व्यावसायिक आपले उत्पादनविषयक निर्णय घेत असताना औद्योगिक उत्पादकता आणि औद्योगिक कार्यक्षमता म्हणजे नेमकं काय, त्यांचे मोजमाप कसे केले जाते, औद्योगिक उत्पादकता आणि कार्यक्षमतेवर परिणाम करणारे कोणते घटक असतात, उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करण्याची आवश्यकता असते, या संबंधित शास्त्रीय पद्धतीची माहिती प्राप्त करण्यासाठी औद्योगिक अर्थशास्त्राचा अभ्यास करणे आवश्यक असते. म्हणजेच औद्योगिक उत्पादकता आणि कार्यक्षमता जाणून घ्यावयाची असेल त्यासाठी सुद्धा औद्योगिक अर्थशास्त्र महत्त्वपूर्ण असलेले पाहावयास मिळते. यानंतर पुढचा मुद्दा आहे उपभोक्ता व ग्राहकांच्या दृष्टीने महत्त्व. औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्यानं उद्योगांचा आणि त्या संबंधित असणाऱ्या समस्यांचा अभ्यास केला जातो. विदेशी वस्तूंना पर्यायी वस्तू स्वस्तात उपलब्ध करून देण्याचे कार्य प्रामुख्यानं हे उद्योग क्षेत्र करत असते. त्यामुळे ग्राहकांना व उपभोक्त्यांना स्वस्तात आणि विदेशी वस्तू सारख्याच दिसणाऱ्या देशी वस्तूंचा उपभोग घेता येतो. तसेच ग्राहकांना उद्योग क्षेत्रामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तूंची किंमत निश्चिती कशी होते यांचा अभ्यास देखील औद्योगिक अर्थशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर प्राप्त होऊ शकतो. म्हणून उपभोक्त्यांना व ग्राहकांच्या दृष्टिकोनातून देखील औद्योगिक अर्थशास्त्राचे महत्त्व असलेले आपल्यास पाहावयास मिळते. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे नंबर 10 अर्थव्यवस्थेतील बदलांचा अभ्यास करण्यासाठी. 1995 नंतर जागतिकीकरणाचा स्वीकार केल्यामुळे आज जगामध्ये अनेक घडामोडी मोठ्या प्रमाणात घडून येत आहेत. तसेच उद्योग क्षेत्रात नवनवीन विचारप्रवाह उदयास येत आहेत. आयात निर्यात यामध्ये होणारे बदल, विदेशी भांडवल विषयक होणारे बदल, विक्री व्यवस्थेतील बदल, बहुराष्ट्रीय कंपन्यांविषयी होणारे नवनवीन बदल, त्याचबरोबर अनेक उद्योगसंस्था वेगवेगळ्या दुसऱ्या उद्योगसंस्थेमध्ये होणाऱ्या विलिनीकरणात्मक बदल, या सर्व बदलांचा सखोल अभ्यास औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजेच देशांतर्गत तसेच जागतिक अर्थव्यवस्थेतील बदलांचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा हे औद्योगिक अर्थशास्त्र अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. अशा प्रकारे आपणास औद्योगिक अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करता येईल. आपणाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.